प्रोफेशनल एक्वेरियम सरफराज चिकटे, जरका वाटर किफ़ायत चिकटे, ताज फार्म हाउस फरमान बटे की तरफ से सीरीज, एमडीसी मॉडर्न डेवलपर्स आसिफ चिकटे, फर्स्ट सेकेंड और मैन ऑफ द मैच लायक बलेले की जानिब से रखा गया है। बेस्ट बॉलर के लिए शूज़ जो कि मसालेदार फैमिली रेस्टोरेंट दापोली कौस्तुभ वनकर। साथी कमेंटेटर से गुजारिश है वो अपना कमेंट्री करे। चला जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय सर्वांचं इथं आलेल्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, यूट्यूब प्रेक्षकांचं मी जासिम खडबेकर मनपूर्वक आजच्या दिवसामध्ये या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये मेगा फिनालेमध्ये स्वागत करतो. आपण पाहतोय थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग आहे. एका साला टीम असेल डॉल्फिन वावगर, तर विपक्ष टीम खैबर जियान 11. या दोन संघांमध्ये लढत, दोन संघांमध्ये सेमीफायनलचा सामना, क्रिकेटचा महासंग्राम, 3 षटकाचा सामना आहे. अंपायर डिसिजन आउट. थर्ड अंपायरचा डिसिजन येतो आहे. विकेटचं पतंग असेल. इसी तरह बेस्ट बैट्समैन को जो बैट दिया जाएगा वो अफान मुनीर चिकटे की तरफ से. इसी तरह शुक्रगुजार हम लोग हैं फवाद किफ़ायत चिकटे, रेहान जौहर चिकटे, परवेज अब्दुल्ला सालदुलकर, इमरान अब्दुल्ला चिकटे, इनके हम शुक्रगुजार हैं जिन्होंने, और जो परवेज सालदुलकर है इन्होंने ऑनलाइन जो भी लाइव स्ट्रीमिंग जो चल रहा है उसके लिए मदद की है. चला जाऊया सामन्याच्या दिशेने. आपण पाहतोय खैबर जियान 11 संघ एका साईडला असेल. विपक्ष टीम डॉल्फिन वावगर. या दोन संघामध्ये सलामीचा बॅटल. राजकिरण आणि तसं नॉन स्ट्राईकरमध्ये आपल्याला राजकिरण, नॉन स्ट्राईकरमध्ये आपण पाहतोय धनंजय. सलामीचा बॅटल गोल्डन ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं संघाकडून देखील पहिलं षटक आपल्याला अनिकेत हाताळताना पाहायला भेटतो आहे. चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, योग्य कामगिरी करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो एक मानाची स्पर्धा ज्याच्यामध्ये योग्य क्रिकेट, चांगलं क्रिकेट देखील राहिलेलं आहे. चांगली सामना आपण चांगली स्पर्धा देखील पार पाडतोय. त्यामध्ये योग्य स्पर्धेमध्ये आपण ज्या प्रकारे तीन चेंडू एक धावा धावफलकावर. चांगली कामगिरी, योग्य क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये. परत एकदा गोलंदाज सज्ज. आता ही प्रयत्न केले होते फटका सजवण्याचे, पण प्रॉपर कनेक्शन झालेला नाही आहे. एक सिंगल जोडली जाईल आणि ह्या सिंगलच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 2 या आकड्यावर चांगली कामगिरी पार पाडणे गरजेचं आहे. अनिकेत आपल्याला पहिले षटक हाताळताना चांगली कामगिरी. अनिकेत यांच्या माध्यमातून एक वेगवान गोलंदाज आहे, एक चांगली कामगिरी. याही गोलंदाजामध्ये चांगला पोटेन्शियल आहे, चांगला अनुभव आहे, चांगला व्हेरिएशन आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्याने गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला गेलो तरी चांगली पाहायला भेटते. ज्या प्रकारे आपण पाहतोय सेकंड सेमी फायनलचा सामना आणि यानंतर आपल्याला या स्पर्धेमध्ये अंतिम सामना ग्रँड फिनाले, मेगा फिनालेचा सामना पार पडताना पाहायला भेटेल.
आता सूर्य गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये चेंजेस. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं चांगली गोलंदाजी अप्रतिम. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हे मात्र 2 चेंडूमध्ये ह्या गोलंदाजी हाताळला आहे. एक गडी देखील बाद केला आहे. सुंदर गोलंदाजी. गोलेन ट्रॅकवरती आपण ओम यांना सज्ज होताना पाहू. मागाच्या सामन्यामध्ये याच खेळाडूने या स्पर्धेमध्ये एक पहिली मॅडनवर घेतली होती. राईट मोर द विकेटचा मारा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल, तिथं आबिद असेल, चांगले क्षेत्ररक्षक आबिद यांच्या माध्यमातून. एक धावा इथंही जोडली जाईल लेगच्या साहाय्याने. धावसंख्या देखील भर पोहोचेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 3च्या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटली. योग्य कामगिरी त्यानंतर ओम आले. ओम हे पाहायला गेलो ना ते ह्या खेळपट्टीवरती त्यांच्या आजच्या दिवसामध्ये A1 दर्जेदार प्रेक्षकाचं मन जिंकणारे गोलंदाजी राहिले. शुभम असेल गोलेन ट्रॅकवरती. फटका सजवलाय, चेंडू हव्यामध्ये आहे, खाली क्षेत्ररक्षक आणि आसिम असेल, करणार नाही कुठली चुकी. विकेटचं पदक शुभम यांना भेटेल. आणखी एक सफलता करत आपण पाहिलं. फटका फसलाय आणि आणखी एक धक्का बसलाय. फलंदाजाला बॅक टू दी पहिल्यांदा जावं लागेल. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहत आहोत. दोन चेंडू झालेत अजूनपर्यंत. ह्याही आपण पाहतो शुभम याने 2 चेंडू हाताळलेत. यामध्ये देखील गडी बाद केला आहे. मगाच्या सामन्यामध्ये मेडनवर देखील याच्याच माध्यमातून पाहायला भेटली होती. नवीन फलंदाज संकेत. चला स्पीडअप विनंती आहे. पंच सामन्याला सुरुवात करायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. जाऊया सामन्याच्या दिशेने. हा सूर्य एक असेल का नाही, पंचांना दंडित केला आहे. एक्स्ट्राचा इशारा येतोय, अतिरिक्तचा इशारा येतोय. एक धावा इथं एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल एकच्या साहाय्याने. संघाची धावसंख्या तब्बल 4 या आकड्यावर आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये चांगली भूमिका शुभम पार पाडतोय. आता प्रयत्न केलेत, प्रवास केलाय, चेंडूला मोठ्या फटक्यासाठी तब्दिली केली, कन्वर्ट केलाय. हा पण चेंडू फक्त आणि फक्त डिक्लरच्या दिशेने निघून जाईल. एकच धावा जोडली जाईल. एकच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर आणि धावसंख्या देखील कमी गतीने धावत आहे. 5च धावा धावफलकवर. जाऊया सामन्याच्या दिशेने. चेंडू हव्यामध्ये 3-3 2-2 क्षेत्ररक्षक आलेत, पण आसिम सरफरे करणार नाही कुठली चुकी. विकेटचं पतन. फलंदाज आणखी एक बॅक टू दी डगआउट. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय आपण ज्या प्रकारे फटका फसला आणि आणखी एक धक्का बसलाय.
आणखी एक विकेटचं बदल झालंय. सुंदर असं झेल. शुभम 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 चांगली कामगिरी आहे. उत्कृष्ट गोलंदाजी होती याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होती याच्या माध्यमातून. आणि परत एकदा विकेटचं बदल झालाय. बॅक टू बॅक या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद केलेत या गोलंदाजाने. काय गोलंदाजी करतोय. अफलातून दर्जेदार आणि आपल्या संघाला आवश्यकतेनुसार गोलंदाजी करतोय. एक सुंदर अशी गोलंदाजी. चला जाऊया सामन्याच्या दिशेने. 1.2चा खेळ समाप्त झाला आहे. 1.5चा खेळ समाप्त झाला अजूनपर्यंत. आणखी एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 5. 4 गडीच्या मोबदल्यावर डॉल्फिन वावगर विरुद्ध आपण पाहतोय खैबर जियान 11 संघामध्ये हा सेमीफायनलचा दुसरा सामना. परत एकदा प्रयास चाललाय पण अयशस्वी ठरतोय अमन देखील. 2 षटकाची समाप्ती. 2 ओव्हरची समाप्ती. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6. 4 गडीच्या मोबदल्यावर 4 विकेटच्या मोबदल्यावर 6 धावा जोडल्या गेल्यात. 2 षटक समाप्त. फ्लेन ट्रॅकवरती आपण पाहणार आहोत अमान. नॉन स्ट्राईकवरती राजकिरण. हा बॅटल पाहूया. नवीन गोलंदाज देखील आसिम चरफरे गोलंदाजीसाठी. पाहूया परत एकदा आसिम गोलंदाजी सज्ज. एक वेगवान रफ्तार का सौदागर. खरंच रफ्तार करतो का पाहूया की रफ्तार. हा ये प्रश्न निर्माण आहे. आपण पाहतोय संध्याकाळचा सत्र देखील चालू झालाय. हल्लो अंधार सुद्धा होत आहे. ज्या प्रकारे आपण तिथे एक सुंदर असा सामना सेमीफायनलचा सामना आणि योग्य प्रकारे पार पडतोय. इथं देखील रनआउटच्या रूपामध्ये आणखी एक गडी बाद होतोय. आणखी एक फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन जावं लागेल. चला स्पीडअप 5 जायचं आहे. आणखी 5 चेंडूचा खेळ आणखी शिल्लक असेल. पाहतोय आपण याही गोलंदाजामध्ये चांगली ॲक्युरेसी आहे. मॅग्निफिशंट गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो. पण इथं टीमला मोटिवेट करावं लागेल. टीमला सांगावं लागेल. इथं ही सुरेख काय गोलंदाजी. हाही गोलंदाज करतोय. अफलातून गोलंदाजी. खरंच आपण पाहतोय 5 गडी बाद फक्त 6 धावा झालेले आहेत. ज्या प्रकारे आपण पाहतोय आणखी 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पण अजून टीमला मोटिवेट करणं गरजेचं आहे. ती टीमला सांगितलं पाहिजे तेरी जीत में तेरे साथ रहूंगा, तेरे हार में तेरे साथ रहूंगा, तेरे साथ था तेरे साथ हुआ तेरे साथ ही रहूंगा. अजून की मॅच ऑन आहे पण खूप असा संकटामध्ये टीम. इथंही प्रयत्न अपील देखील करण्यात आले. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल. 1.2च्या प्रयत्नामध्ये इथं देखील धाव बाद व्हावं लागेल फलंदाजाला. तब्बल 6वा झटका लागतोय टीम खैबर जियान 11 संघाला. तिसरं षटक प्रगतीपथावर. आपण पाहतोय 6 गडी बाद 7 धावा धावफलकवर आणि आणखी 3 चेंडू शिल्लक. फलन ट्रॅक होती. ओमी सज्ज झालेत. पाहूया गोल्डन ट्रॅक होती परत एकदा आसिम. खरंच एक चांगली कामगिरी आसिम यांच्या माध्यमातून. याही सामन्यामध्ये इथे वेग भन्नाट वेग आहे याही गोलंदाजामध्ये. चांगली कामगिरी करत आपण पाहतोय आसिम यांना. आसिम चरफरे आंबेत या गावामधून बिलॉंग करणारा सुपुत्र. चांगली कामगिरी
आपल्या संघासाठी सातत्याने पार पडतो. फलंदाजी अप्रतिम आहे, तेवढीच अप्रतिम आता गोलंदाजी देखील करत आहे तो. इथंही गेले, बॅकफूटमध्ये गेले, पंच करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अयशस्वी ठरलेत. प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे. चांगली कामगिरी षटक क्रमांक 3मध्ये आसिम यांच्या माध्यमातून पार पडते. 5 चेंडू हातरलेत, 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च. एक निर्णायक षटक, एक महत्त्वपूर्ण षटक. आणखी एक चेंडूचा जो की खेळ आज आणखी शिल्लक आहे. पाहूया येणाऱ्या एक चेंडूमध्ये किती धावफलक जोडले जातील. इथंही फुल टॉस होतं, पण भरपूर समाचार घेणार नाही आलाय. खरंच आपण पाहिलं, साहिल याने प्रयास केला, प्रयत्न केले, पण अयशस्वी ठरले. खूप कमी धावा जोडल्या गेल्या. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 3 षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 10च धावा जोडल्या गेल्यात. म्हणजे आता येणारे 18 चेंडू आणि अपेक्षा असेल फक्त आणि फक्त 11 धावांची टीम डॉल्फिन वावगर या संघाला. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक आणि परत एकदा भेटूया थोड्याच वेळामध्ये. यहाँ पर आगाज हुआ है आरिफ मुल्ला का, जो कि जाने माने खड़ी पट्टे के जो क्रिकेटर थे पुराने जमाने के. आगमन इस टूर्नामेंट का आज का चौथा और आखिरी दिन. सेमीफाइनल की आखिरी इनिंग, सेकेंड सेमीफाइनल का आखिरी इनिंग जारी. चला सामन्याला सुरुवात होते. उसामा दोस्ते पहिल्या चेंडूवरती बाद झालेत. गोल्डन डकचा शिकार होतोय. आउटसाइड एज आणि विकेटचं पतन. युटी आउट. फलंदाज बॅक टू दी पवेलियन.
पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेत. आपण पाहिलं 11चा प्रवास गाठायचा आहे. सेमीफायनलचा सामना जिथं पाहतो एका साला टीम आहे खैबर जियान 11 संघ, तर विपक्ष टीम आपण पाहतोय डॉल्फिन वावगर. या दोन संघामध्ये एक चांगला बॅटल, एक चांगला महत्त्वपूर्ण सामना ज्याच्यामध्ये एक सुंदर अशी लढत. कमी धावांचं लक्ष आहे पण त्याचा देखील लक्ष गाठावं लागेल. चांगलं प्रदर्शन दाखवणं गरजेचं आहे, चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. चांगली कामगिरी, योग्य कामगिरी करणं गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन. आसिम आल्या खडे चेंडूला पाठवून दिलाय मैदानाच्या पलीकडे. 6 धावांसाठी चला उनवरे संघाचे कर्णधार आपण आता यायचे कॉमेंट्री बॉक्समध्ये. उनवरे संघाचे कर्णधार संघ फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश करण्याबाबत फक्त आणि फक्त 2च धावांची अशा अपेक्षा आवश्यकता आहे टीमला. 13 चेंडू आणि 2 धावांची अपेक्षा. एक चांगला सामना, एक महत्त्वाचा सामना आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बॅटल. इथंही प्रयत्न चालले होते. फटका सजवण्याचा सिंगल जोडला गेलाय आणि फक्त एकच धावाची अपेक्षा आहे टीमला. विजयाच्या वाटेला टीम लागलेली आहे. चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटलं. चला उनवरे संघाचे कर्णधार परत एकदा विनंती आहे आपण यायचं आहे. एकच धावा दूर संघ आणि फुल टॉस को लेकर फुल टोल वसूल किया है. गेंद जाएगी बगैर पासपोर्ट बगैर वीजा 6 रनों के लिए. आपण पाहतोय अंतिम फिनाले, ग्रँड फिनालेचा, मेगा फिनालेचा नाणेफेक होत आहे. एका साला टीम डॉल्फिन वावगर तर विपक्ष टीम ब्लू स्टार उनवरे. नाणेफेक आपण पाहतोय सन्माननीय शुभास्ते होत आहे. नाणेफेक उडवण्यात आला आहे. पंच किती षटकाचा सामना कृपया आयोजक सांगायचा आहे. 3 षटकाचा. ठीक आहे, 3 षटकाचा सामना असेल, नोंद ठेवायची आहे. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्पीड अप फास्ट. उनवरे संघ मैदानाचा ताबा. 1 टीम मीटिंग नाही करायची आहे. त्वरित क्षेत्ररक्षक सजवायचा आहे. विनंती आहे आपल्याला.